तिकडे गडचिरोली जिल्ह्याला सुद्धा मुसळधार पावसाचा तडाखा बसलाय। जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे। पुरामुळे गडचिरोलीमधील 9 प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। पुराच्या पाण्यामुळे मार्गांवरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे। प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। पाणी ओसरल्यानंतरच वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचं समजतंय। नागरिकांनी पूरग्रस्त रस्त्यांवरून प्रवास करण्याचा प्रयत्न करू नये, तसंच प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय। तर पुरंदरमधील वीर धरणातून नीरा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे पुन्हा एकदा त्यात वाढ करण्यात आलेली आहे। सध्या 63,000 क्युसेक इतके वेगाने पाणी सोडलं जात आहे। त्यामुळे नीरा नदी दुथडी भरून वाहते। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांच्या स्नानाचा ऐतिहासिक दत्तघाट पूर्णतः पाण्याखाली गेला असून दत्त मंदिरही पाण्याखाली गेलंय। नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं अशा सूचना स्थानिक प्रशासनाने केल्या। जळगावच्या पारोळा तालुक्यातील वसंतनगर इथं पावसामुळे घराची भिंत कोसळून 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झालाय। घरात झोपलेले असताना ही घटना घडली आहे। मुसळधार पावसामुळे जुनी आणि कमकुवत घरं धोकादायक ठरत असून नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाने केलंय। बुलढाण्यात मुसळधार पावसाचा तडाखा बसला। गेल्या 24 तासांपासून 144 मिलीमीटर इतका प्रचंड पाऊस बुलढाण्यात बरसलाय। साईनगर परिसरात पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली होती। रेल्वे अंडरपास परिसरातही 15 फूट पाणी साचलंय। बुलढाणा जिल्ह्यात मागील 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याचा आता कुठेतरी परिणाम जिल्ह्यातून जाणाऱ्या नद्या, धरणं तसंच प्रकल्प यावर दिसून येतोय। हनुमंतखेड धरण ओव्हरफ्लो झालं असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। त्याचबरोबर गिरडा मार्गे प्रवास करावा अशा सूचना प्रशासनाने केल्यात। पुढील 24 तास बुलढाणा जिल्ह्यासाठी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। तर इकडे अकोल्यातील अकोट तालुक्यात जोरदार पाऊस बरसतोय। धामणा परिसरात सततच्या मुसळधार पावसामुळे पठार नदीनं तब्बल 15 वर्षांनंतर रौद्र रूप धारण केलंय। चोहट्टा बाजार, करतवाडी, रेल तसंच धामणा आणि गरसोळी, पातोंडा यासह 12 ते 15 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलाय। अकोल्यानंतर आता अमरावतीत काय परिस्थिती आहे पहा। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस बरसतोय। बेमडा नदीला पूर आल्यानं हजारो हेक्टर शेतातील पिकं पाण्याखाली गेली आहेत। शेतात 8 ते 9 फुटांपर्यंत पाणी शिरलंय। शेतातील 8 ते 9 फूट उंच असलेली लिंबाची बागही अक्षरशः पुराच्या पाण्यात पूर्णतः बुडून गेली आहे। तर इकडे नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी प्रश्न सुटलाय। नाशिकमधील गिरणा धरण 97% भरलं असून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। गिरणा धरण भरल्यामुळे जळगाव आणि नाशिकच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय। जळगाव शहरातील बजरंग बोगदा सुद्धा पाण्याखाली गेला। इथली वाहतूक त्यामुळे ठप्प झाली आहे। बोगद्यातील पाण्याखाली एक कार अडकल्यानं महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दोराच्या साहाय्यानं बोगद्याखाली पाण्यात अडकलेल्या कारला बाहेर काढलंय। जळगाव शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी शिरलं असून हे सखल भाग जलमय झालेत। बजरंग बोगदाही पूर्णपणे पाण्याखाली गेला। ही दृश्य आपण पाहतोय। कार अडकली होती आणि ही कार बाहेर काढण्यासाठी पालिकेचे कर्मचारी तिथे पोहोचलेत आणि त्यांनी दोरखंडाच्या साहाय्यानं खेचून ही कार बाहेर काढली आहे। तर जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाचोरा आणि भडगाव शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे। पाचोरा शहरातून वाहणाऱ्या नदीला पूर आल्यानं अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। तर भडगाव शहरातील कोल्हा नाल्याला पूर आल्यानं परिसरातील अनेक दुकानांमध्ये सुद्धा पाणी घुसलंय। या पार्श्वभूमीवर प्रशासनानं परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं असून महसूल, नगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापनाची पथकं सतर्क करण्यात आली आहेत। नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन
प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे। संभाजीनगरमध्ये गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाली आहे। वैजापूर आणि श्रीरामपूर तालुक्याच्या सीमेवरील सराला बेट पावसाळ्यात निसर्गाचा अप्रतिम आविष्कार घडवतं। पावसानंतर चारही बाजूनी पाण्याचा वेढा, दाट हिरवळ आणि बेटाच्या मध्यभागी उभं असलेलं भव्य मंदिर संकुल यामुळे सराला बेटाचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं। हिंगोलीतून बातमी आहे। 2 महिन्याच्या विश्रांतीनंतर हिंगोली जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावली आहे। मागील 24 तासात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून आतापर्यंत 103 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। दमदार झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील कयाधू नदी दुथडी भरून वाहते। जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यानं नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला पूर आला आहे। कयाधू नदीवर असलेल्या सोडेगाव इथल्या पुलावरून पाणी जात असल्यानं वाहतूक बंद आहे। तर या परिसरातील शेकडो एकर शेतामध्ये नदीचं पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालं आहे। शेतामध्ये पाणी झाल्यानं नदीकाठच्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। बातमी छत्तीसगडमधून आहे। छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील अबुजमाड परिसरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। बालेबेडा आणि सीताराम इथल्या BSF कॅम्पमध्ये अचानक पुराचं पाणी शिरल्यानं संपूर्ण कॅम्प जलमय झालाय। पाण्याची पातळी वेगानं वाढल्यामुळे जवानांना जीव वाचवण्यासाठी छतांवर आणि झाडांवर आसरा घ्यावा लागलाय। या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। पुराच्या पाण्यात BSF कॅम्प बुडालाय आणि त्यामुळे जवानांना छतावर आसरा घ्यावा लागलाय। ये बंदा इधर वो मैच का ऊपर है। मुश्किल से हम यहाँ पे बरामदा का टीन फाड़ के इसका ऊपर से हम चढ़ा है ऊपर। अभी टीना में है हम। बाकी इतना अभी भी बारिश हो रहा है, अभी भी पानी भर रहा है। मान लो कभी भी खुल रहा है। अभी हम तो इधर काफी रात को 10-11 बजे से इधर ही खड़ा रहा। मान लो जाने का कोई